ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या सणावारांना सुरुवात होऊन गेली आहे आणि आता येत्या काहीच दिवसांमध्ये दिवाळी सुद्धा आहे. हे वर्ष आपण बघितलं तर अनेकांसाठी उदासीन होतं, अनेकांच्या आर्थिक चौकटीला धक्का लागला. कदाचित तुमच्या आमच्यासारख्यांना काही फरक पडला नसेल, पण आपल्या आजूबाजूला अशा अनेक व्यक्ती असतील, असे अनेक घटक आहेत समाजातले ज्यांना या कोरोनामुळे, लॉकडाऊनमुळे खूप मोठा फटका बसला. तर आपली दिवाळी तर छान साजरी होईल, पण आपल्यासोबत इतरांची दिवाळी सुद्धा छान साजरी झाली पाहिजे की नाही, असाच एक थॉट घेऊन दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर महेश लिमये एक छान डॉक्युड्रामा आपल्यासाठी घेऊन आलेत. आणि या डॉक्युड्रामामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी बघायला मिळणार आहेत. त्या गोष्टी काय आहेत हे आपण त्यांना विचारूयात. तर तुमचं खूप खूप स्वागत एबीपी माझामध्ये. सगळ्यात आधी खूप खूप आभार की तुम्ही एवढी छान कन्सेप्ट लोकांसमोर घेऊन आलात. आणि महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे की ह्याच्यामध्ये कुठलाही फक्त समाजकार्य एवढाच या मागचा हेतू आहे. तर आपण त्या डॉक्युमेंटरीबद्दल बोलूया, त्यांच्याबद्दल डॉक्युड्रामाबद्दल. तर हे सुचलं कसं, कोणाला सुचलं, कोणाची क्रिएटिव्हिटी होती, कसं काय, ते सुरुवात कशी झाली, पाया कसा रचला गेला? आत्ताचा जो काळ आहे इट इज लाईक व्हेरी टफ टाइम फॉर एव्हरीवन. तर आता दिवाळी येते आहे आणि सगळ्याच लोकांसाठी काहीतरी इन्स्पायरिंग एखादी फिल्म करावी असा पुनीतचा थॉट होता. सो मग काय करता येईल आपल्याला, तर असं काहीतरी करूया विच इज गोन टू इन्स्पायर पीपल टू हेल्प ईच अँड एव्हरी वन. तर थॉट असाच होता की बाबा असं काहीतरी करूया ज्याच्यामुळे एकमेकांना हेल्प करून आपण पुढे जाऊ. कारण आत्ताचा जो टफ टाइम आहे ह्याच्यात वी हॅव टू बी टुगेदर आणि वी हॅव टू बी इन हँड वर्किंग फॉर इच अदर इन्स्टेड ऑफ जस्ट आपण आपलाच विचार करण्यापेक्षा सगळ्यांचा विचार करावा. तर हा मेन थॉट होता. आणि क्षितिज पटवर्धन त्यांनी लिहिली आहे अख्खी फिल्म. तर मग विनोद सातव असेल, पुनीत, क्षितिज, मी आम्ही बसून एक डिझाईन केलं की कशा प्रकारे फिल्म असावी. तर इन्स्पिरेशनल असेल तर त्याचा फायदा लोकांना होईल. आणि ज्या प्रकारे रिस्पॉन्स मिळतोय सकाळपासनं, लॉट ऑफ पीपल आर कॉलिंग, मेसेजेस येत आहेत की यावेळी दिवाळी आम्ही वेगळ्या प्रकारे साजरी करू. आणि फिल्म बघून असं वाटतंय की दुसऱ्याला हेल्प करावी आणि जी काही हेल्प करू ते नक्की तुम्हाला सांगू आम्ही. सो दॅट इज लाईक अ विनिंग मोमेंट फॉर ईच अँड एव्हरी मेंबर ऑफ द फिल्म. म्हणजे डॉक्युड्रामाचं लेखन असेल किंवा अजय अतुल असतील, नीनाताई असतील, रितेश जिनेली असतील, ही सगळी माणसं कशी जोडली गेलीत? ॲक्च्युली ज्या प्रकारे थॉट होता आणि आम्ही कन्सीव्ह केली आयडिया, क्षितिजनी त्याला सांगितलं तो म्हणाल ठीक आहे लिहून पाठवतो. अँड विदिन अ डे यार संध्याकाळी त्यांनी लिहून पाठवलेलं. आणि ज्या प्रकारे त्यांनी लिहिलं आहे, मोस्टली असं होतं ना की रायटर लिहून पाठवतो अँड देअर्स अ गिव्ह अँड टेक की अरे हे 2 वर्ड बदल किंवा हा थॉट बदल. सो दिस टाइम इट वॉज A to Z, एकही शब्द बदललेला नाही आहे. सो इट वॉज अमेझिंग. आणि मग ते पुनीतला दाखवलं आम्ही. सो ही वॉज लाईक क्रिएटिव्हली एव्हरीथिंग इज युअर कॉल, यु नो. जिथे जिथे वाटेल तिथेच ते त्यांचे इनपुट्स देत होते. मग त्याच्यानंतर 1-2 दिवस लागले की बाबा सिच्युएशन्स काय असतील. क्षितिजनी पण बऱ्याचशा सिच्युएशन्स डोक्यात होत्या त्याच्या. मग मी एक डिरेक्टर्स नोट बनवली आणि त्याच्याबरोबर व्हॉइस ओव्हर, जी पोएट्री आहे की व्हॉइस ओव्हर काय असेल आणि व्हिज्युअल्स काय असतील, ते सगळं डिझाईन केलं आणि आम्ही पुनीतला प्रेझेंट केलं. ही वॉज इन टीयर्स वेन आय नरेटेड. तर दोनाला गेम ऑन, वी आर डुईंग दिस. त्याच्यानंतर मग कोण असेल, कारण एंडला समबडी शुड बी देअर की जो व्यक्ती रिस्पेक्टेड असा आहे की आपला फॅमिली मॅनच वाटेल. तो फर्स्ट नेम वी थॉट ऑफ रितेश अँड जनेलिया. आणि पुनीत बोलला प्लीज विचारा. रितेशला फोन केला, त्यांना म्हटलं अशी एक पब्लिक सर्व्हिस फिल्म आहे, वुड यू बी इंटरेस्टेड. ते म्हणाले काय आहे ते ऐकवा मला जरा. सो त्याला नरेट केल्या हिज रिॲक्शन वॉज आय मीन डेट्सचं फक्त मॅनेज करायला लागेल बिकॉज ही इज बिझी, ही वॉज डुईंग शो. आणि नुसतं ऐकून ही इज सच अ काइंड हार्टेड पर्सन की बाबा सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून कमर्शियल्स, ही वॉन्टेड टू डू इट जस्ट ॲज अ पब्लिक सर्व्हिस विच इज अ बिग थिंग, यु नो. तसंच अजय अतुल बरोबर त्यांना जेव्हा ऐकवलं दे वॉज सो टच्ड. आणि
त्यांना एकदा ऐकवलं आणि ते टच झालेत म्हटल्यावर वी वर सो हॅपी बिकॉज वी न्यू की ज्या यु नो दे कॅन श्युअरली टच द हार्ट अँड सोल ऑफ ईच अँड एव्हरी वन हुएवर इज गोन टू सी इट. तो करिश्मा आहे त्यांच्यात आणि त्यांच्या म्युझिकमध्ये काय म्हणतात there is something which connects with everyone, so they were touched and thrilled. आणि मी जेव्हा बॅकग्राऊंड करायला त्यांच्याबरोबर बसलेलो, लाईक इट वॉज सो अमेझिंग एक्सपिरियन्स की एखाद्या फिल्मला म्युझिक डिरेक्टर्स वेन दे गिव्ह मोर दॅन 100%, तर तो काय प्रकार असतो तो अनुभवायला मिळाला. अँड दीज गायज आर लिव्हिंग लेजंड्स आहेत अँड वी ऑल आर लाईक काय म्हणतात फॉर्च्युनेट की त्यांच्याबरोबर आम्हाला काम करायला मिळतं. सो असा सगळ्यांचा रिस्पॉन्स होता. इवन नीनाताईला मी फोन केला, म्हटलं अशी अशी फिल्म आहे. आणि जेव्हा मी वाचली क्षितिजनी पाठवलेली, फर्स्ट नेम स्टक टू माय माइंड वॉज नीना कुलकर्णी. तर मी नीनाताईला पाठवली, ती म्हणाली अरे हे अमेझिंग आहे आणि म्हणे माझा फेवरेट रायटर आहे क्षितिज. सो डबिंगच्या वेळी सुद्धा ती बघताना म्हणजे डबिंग झालं आणि आम्ही परत सगळे टेक्स बरोबर सिंक करून लावून बघतो. ती फायनल जेव्हा बघितली, शी वॉज इन टिअर्स देअर. आता अतुल आहे तिकडे, आपण त्यांना पण बोलवूयात की निकम आता तुम्ही समोर बसला आहात आणि महेश सरांकडनं एवढा तुमच्या बॅकग्राऊंड म्युझिकबद्दल छान कौतुक सोहळा चालू आहे. खरं तुम्हाला कौतुकाची गरज नाही, कुठलेही शब्द छोटे आहेत त्याच्यासमोर. पण एवढी छान कन्सेप्ट, त्याला म्युझिक देताना तुमच्या डोक्यामध्ये काय होतं? आत्ताच्या काळामध्ये ना गेले 6-7 महिने प्रत्येकाने ज्या पद्धतीने काढलेत, थोडंसं लांबण होईल पण बोललोच नाही म्हणून बोलतो मी, की खरोखर प्रत्येकाला कळून चुकलं की आपल्याला नक्की किती गरज आहे, आपल्याला आवश्यकता कितीची आहे आणि त्याच्या बाहेर जाऊन आपण किती घेऊन ठेवतो. मी कित्येक दिवसांनी हे कपडे घातलेत, नाही तर 2 जोडी कपड्यांमध्येच गेले 6 महिने वावरतोय. सो सांगायचं काय, हीच बेसिक गरज आहे. आणि हे जे आपल्याकडे जे ॲक्सेस आहे ते दुसऱ्याशी शेअर करावं, ही कन्सेप्ट, ही कल्पनाच किती सुंदर आहे की आपलं जेव्हा पोट भरतं त्याच्यानंतर आपण दुसऱ्याचा विचार का करू नये. जेव्हा तुमचं पोट भरतं त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्याचा विचार करता. आणि आत्ता ह्या फिल्ममध्ये जो थॉट दिला ना, हा अतिशय म्हणजे तुमचं पोट भरलं आहे का नाही भरलं आहे त्यापेक्षा सुद्धा तुम्ही नेहमी गिविंग असावं, हा या सिनेमाचा या शॉर्ट फिल्मचा हा उद्देश आहे. जाहिरात नाही, ब्रँडिंग नाही, काहीच नाही. तर खरंच हा तुमचा उपक्रम खूपच स्तुत्य आहे असं मी म्हणेन. आणि खूप छान मेसेज दिला आहे तुम्ही लोकांपर्यंत. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप कौतुक. तुम्ही एवढी छान दिग्गज माणसं जोडलीत या निमित्ताने आणि त्यांनी कुठलाही फायदा न बघता या प्रोजेक्टसाठी काम केलं आहे. फक्त आणि फक्त समाजापर्यंत एक छोटासा मेसेज पोचवायला की आपल्याप्रमाणे दुसऱ्यांचं सुद्धा आयुष्य थोडं तरी आपण सुधारू शकलो किंवा त्यांना बळ देऊ शकलो तर आपलं पूर्ण आयुष्यच छान होऊन जाईल. तर थँक्यू सो मच आत्ता आमच्याशी बोलल्याबद्दल आणि या उपक्रमाबद्दल शुभेच्छा खूप खूप.